चिपळूण तालुक्यामधील दसपटी विभागाला जोडणारा महत्त्वाचा मार्ग ठप्प झालेला आहे। पिंपळी खडपोली तिवरे नांदिवसे रस्त्यावरील पिंपळी नदीवरील पूल कोसळल्यामुळे दसपटीकडे जाणारी सगळी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। 10:30च्या सुमारास घटना घडलेली आहे। दरम्यान वाहतूक बंद करत असताना पूल कोसळला, त्यामुळे दुसऱ्या बाजूने येणारी रिक्षा मात्र बचावलेली आहे। 1956 साली बांधलेला हा पूल जुना झाल्यामुळे कोसळलाय। दसपटी विभागाकडे जाणारे प्रवासी आणि वाहन चालक यांना आता पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने पिंपळी पेठांबे फाटा खडपोली या मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे। राकेश या बातमी संदर्भातले अपडेट्स देतात। राकेश, तृप्ती, रात्रीच्या सुमारास हा जो पूल आहे चिपळूणमधील दसपटी भाग जो आहे त्या भागाला जोडणारा हा महत्त्वाचा पिंपळी नदीवरील पूल जो आहे तो कोसळलेला आहे। 1965 साली तो बांधण्यात आलेला होता आणि रात्रीच्या सुमारास सुरुवातीला या पुलाला भेगा गेल्याचं लक्षात आलं आणि त्यानंतर वाहतूक जी आहे ती तातडीने थांबवण्यात आली। दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवत असतानाच एक रिक्षा देखील समोरून येत होती। एका बाजूची वाहतूक थांबवली जात होती, दुसऱ्या बाजूने एक रिक्षा येत होती। त्याच दरम्यान हा अनर्थ जो आहे तो घडलेला आहे आणि सुदैवाने ही रिक्षा जी आहे त्यामध्ये बालंबाल बचावलेली आहे। पण ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावरच हा पूल कोसळल्यामुळे इथल्या नागरिकांची जी आहे ती मोठी गैरसोय होणार आहे। सध्या त्यांना नागरिकांना पेदांबी ब्रिज कडून जो पर्यायी मार्ग आहे त्या मार्गाचा वापर करण्यास सांगण्यात आलेला आहे, पण तो वळसा मारून जावं लागणार आहे। पण हा पूल कोसळल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे। सुदैवाने या दुर्घटनेत देखील कोणती जीवितहानी झालेली नाही। घटनेची माहिती मिळताच लगेच पोलीसही सुरुवातीला दाखल झालेले होते, त्याचप्रमाणे इतर नागरिकही त्यावेळी दाखल झालेले होते आणि ही सर्व पाहणी करत असताना वाहनं थांबवत असतानाच ही दुर्घटना घडली। सुदैवाने यामध्ये कोणती जीवितहानी झालेली नाही, पण नागरिकांना मात्र आता याचा मोठा फटका बसणार आहे। तृप्ती, निश्चित राकेश, जीवितहानी झालेली नाहीये, मात्र 1965 सालचा हा पूल अद्यापपर्यंत वापरात का होता, पर्यायी मार्ग उपलब्ध का केला नाही, हा एक प्रश्न आहे। धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहिती करता।